नमस्कार मित्रांनो, तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ आलेला असेल तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, कारण माहिती खूप इम्पॉर्टंट आहे। मला इंस्टाग्रामवरती 5 तारखेला मेसेज आलेला आहे एका मुलीचा, जे आपले सळकर्जुनी तहसीलच्या खोबागाव जे आहे तिथं ही राहते। वरती पूर्ण मेसेज बघू शकता। ज्या हिशोबाने माझ्यासोबत कन्व्हर्सेशन झालं, तिने सांगितलं की तिच्या गावामध्ये एक अनोळखी व्यक्ती आली, म्हणजे एक लेडीज आली। जसे तुम्हाला माहित असेल की 1-2 दिवसा अगोदर आपल्या देवरी तहसीलमध्ये जे टेकाबेदर गाव आहे, त्या गावामध्ये सुद्धा एक अज्ञात व्यक्ती जी आहे, अज्ञात जे लेडीज आहे, तिला पकडण्यात आलेला होता। आता ते पोरं चोरणारी लेडीज होती की नव्हती हे कन्फर्मेशन नाही झालंय, परंतु ज्या हिशोबाने जे मेसेज आलेला आहे मला, त्या हिशोबाने तुम्हाला हे इन्फॉर्मेशन द्यायचे आहे। सळकर्जुनी तहसील मधले जे खोबा गाव आहे, त्या गावामध्ये एक अज्ञात व्यक्ती आली। 10वी क्लासमध्ये शिकणारी एक मुलगी होती। अज्ञात व्यक्तीने त्या मुलीला बोलले की मला पाणी प्यायचं आहे। पाणी आल्याच्या नंतर तिनं पाणी वगैरे पिल्ला आणि त्यानंतर मला एक घमेला उचलू लाग, ह्या बहाण्याने तिला बाहेर बोलवलं। बाहेर बोलवल्याच्या नंतर तिच्याकडे जी औषध होती, गुंगीची जी औषध होती, ते तिच्या नाकापर्यंत तिनं लावण्याचा प्रयत्न केला, परंतु ती मुलगी थोडा धाडशी होती, त्यामुळे ती वाचली। परंतु त्यांचे काय, ज्यांच्याकडे ह्या गोष्टी नसतात, म्हणजे जे छोटे मुलं असतात, ज्यांना चॉकलेटच्या लालच दिल्या जाते, त्यांना व्हिडिओ गेमच्या लालच दिला जाते, छोट्या मुलांना जे अट्रॅक्ट करतील अशा गोष्टींचे हे लालच देतात छोट्या मुलांना आणि आपल्याकडे बोलवतात, त्यांना गुंगीची औषध लावतात आणि त्यामुळे हे जे केसेस आहेत हे खूप जास्त वाढत आहेत। तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त हेच सांगणे आहे, तुमच्या एरियामध्ये, तुमच्या गावामध्ये किंवा अवतीभोवती असा कोणताही प्रसंग घडत आहे तर तुम्ही लगेच तुमच्या सरपंच, पोलीस पाटील किंवा तुमच्या जवळपासचे जे पोलीस स्टेशन आहे तिथं जा आणि ही माहिती द्या, जेणेकरून तुमच्या अवतीभोवती हे प्रसंग जे आहेत ते होणार नाही आणि कुणाचे जे छोटे बाळ आहे, मूल आहे, ते अजिबात त्यांच्याशी दूर होणार नाही। 15 ते 20 दिवसा अगोदर मला इन्फॉर्मेशन मिळाली, भंडारा डिस्ट्रिक्टमध्ये हे केसेस झालेले आहेत आणि हे केसेस सर्वत्र होत आहेत। म्हणून तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एकच विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्या गावामध्ये जर कोणी विकणारे येतात किंवा कोणी लेडीज येतात तर त्यांची अगोदर चौकशी करा। तुम्हाला जर डाऊट वाटत आहे त्या व्यक्तींवरती किंवा त्या लेडीजवरती, तर तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला तक्रार करा, जेणेकरून असं काही होणार नाही। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि मला फॉलो सुद्धा करू शकता, कारण अशीच इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत राहतो। ॲज अ व्हिडिओ क्रिएटर, ॲज अ इन्फ्लुएन्सर, माझे काम नेहमी असते की लोकांना अवेअर करण्याचं, तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं हे काम केलेलं आहे। आता तुमचं काम आहे की ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून अशा कोणत्याही गोष्टी होणार नाही आणि कुणाचंही नुकसान होणार नाही। थँक्यू।